श्रीराम नमस्कार. आज 22 मे 2022 ध्यान चक्र कुंडलिनी भाग 34. आज्ञाचक्र ह्या दोन पाकळ्यांच्या दोन दलांच्या चक्राचा भाग आणि चक्राचं कार्य आपण पाहत आहोत. षटचक्रांमध्ये जसजसं प्राणवायू हा मूलाधार चक्राद्वारे वर सरकत जातो आणि शेवटी आज्ञाचक्रामध्ये आज्ञाचक्राचा स्वामी आत्मस्थित होतो. आणि जेव्हा हा आत्मस्थित होतो, प्राणवायू आहे म्हटल्यानंतर अर्थातच एखाद्या गोष्टीला जिवंत ठेवायचा असेल तर त्याला प्राणवायूची गरज असते. तसं चैतन्याला जागृत अवस्थेत ठेवायचं असेल तर या प्राणवायूची गरज असते. ह्या मागचा जो भाग होता आणि आश्चर्यकारक किती म्हणजे तो इतक्या जणांचे त्याच्यावरती फीडबॅक आला की महाभारत आम्ही कधी या अनुषंगाने कधी विचारच केलेला नव्हता किंवा विचार झालेला नव्हता. मुळामध्ये भारतीय घटनांमध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा जो इतिहास आहे आणि मुख्यत्वे जिथं भगवंताचा अवतार झालेला आहे त्या प्रत्येक घटना ह्या समाज प्रबोधनासाठी झालेल्या आहेत. आपल्या मनावरती उत्तम संस्कार व्हावेत, आचरण कसं असावं याच्यासाठी झालेल्या आहेत. ध्यान ही अवस्था जेव्हा मनुष्याला प्राप्त करायची असते, ध्यान म्हणजे लक्ष देणं, पण कशावर देणं? निर्विचार अवस्था ही वास्तविक अवस्था येऊ शकत नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणतात की मनुष्याचं मन किंवा निर्विचार होणं म्हणजे काय? तर नको ते विचार डोक्यातनं काढून टाकणं आणि योग्य विचारसरणी राबवणं, यालाच निर्विचार म्हटलं जातं. भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्ही ती शक्तीशी जोडू जाऊ शकणार नाही आहेत, जोडले जाणार नाही आहेत. एखाद्या विद्युत पुरवठ्याचा ट्रान्सफॉर्मर आणि घरातले लाईट दिवे याच्यामध्ये जी वायर जोडली जाते तेव्हाच तुमच्या घरामध्ये प्रकाश पडतो. तसं भगवंताचे विचार आणि आपल्या मनुष्याचे मनाचे विचार हे एकरूप होणं. नामस्मरण जसं आपण म्हणतो की नामस्मरण म्हणजे काय आहे? नाम आणि स्मरण एकत्र शब्द केलेला आहे. नाम म्हणजे काय? की न अहम मी, की ज्याच्यात अहंभाव नाही आहे माझ्यामध्ये, त्याचं कायम स्मरण राहणं म्हणजे नामस्मरण. मग जेव्हा ध्यान अवस्थेमध्ये आपण स्वतःचं आसन ग्रहण करतो, स्थिती ग्रहण करतो, तेव्हा क्षणात त्या भगवंताशी आपल्याला जोडलं गेलं पाहिजे. आणि जोडताना किंवा जोडलं गेलं असताना ही भूमिका क्षणामध्ये होणं गरजेचं आहे. घरामधले लाईट लावताना आपण बटन दाबतो, त्या क्षणी दिवा लागतो. असं कधी होत नाही की बटन दाबल्यानंतर 5 मिनिटांनी दिवा लागतोय. याचा अर्थ असा की योग्य बटन म्हणजे 10 बटणं असतील आणि तुम्ही चुकीची बटणं दाबलीत, सगळ्यातच वीज आहे. पण बटन जर चुकीचं दाबलं तर दिवा लागणार नाही आहे.
तसं भगवंताकडनं आपल्याला ह्या ध्यानचक्र कुंडलिनीमध्ये आपलं शरीर स्थिर करण्यासाठी, स्थित करण्यासाठी जे बटन दाबायचं आहे ते योग्य दाबलं गेलं तरच तो प्रवाह भगवंत आणि आपण याच्यामध्ये साधला जाणार आहे, हा दुवा तिथं साधला जाणार आहे. दुसरी गोष्ट आहे की विश्वास. मुळामध्ये आज्ञाचक्राचं हे जे हम बीज आणि क्षम बीज ही दलं बघितली तर दोनच आहेत, पण याचा विस्तार एवढा मोठा आहे की जिथं जिथं मनुष्याची विचारधारा पोचते, गुण पोचतात, त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक कंपनामध्ये या आज्ञाचक्रातले ज्ञानतंतू गेलेले आहेत. विशुद्ध चक्राचं थोडंसं मागं येतो. विशुद्ध चक्र 16 पाकळ्या, ब्रह्मा, देवता, ह्या पाकळ्यांमधनं 16,108 हे ज्ञानतंतू आपल्या आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करतात. 16,108 ज्ञानतंतू. सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रत्येक मनुष्यामध्ये सामावलेले असतात. त्याप्रमाणे मनुष्याचा गुण आपल्याला कळत असतो. आणि ह्या ज्ञानतंतूंच्या द्वारे एखाद्या, आपण जसं आधी बघितलं की नाभीचक्राचा शरीरातल्या कुठल्या अवयवांवरती परिणाम होतो, हृदयचक्राचा कशावर परिणाम होतो, तसं आज्ञाचक्राचा परिणाम मुख्यत्वा आपण सगळ्यांना माहिती आहे, थर्ड आय, तिसरा डोळा. पण हा तिसरा डोळा काय आहे? नुसतंच आपण म्हणतो हा इथं तिसरा डोळा आहे, शंकराचा तिसरा डोळा, पण म्हणजे काय आहे? आणि आपल्याला त्या अवस्थेपर्यंत कसं पोचायचं आहे? भगवंतानी तिसरा डोळा उघडला तर जग विनाश पावेल असं आपण लहानपणापासून आपण म्हणत असतो. पण त्याचा अर्थ काय आहे? उत्पत्ती आणि लय ह्या दोन्ही गोष्टी ह्या शिवतत्वाच्या अंमलाखाली आहेत. आणि हे आज्ञाचक्र, मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट बघतो, मागच्या एका भागामध्ये उदाहरण दिलं होतं की आंबा का पेरूचं उदाहरण दिलं होतं की मनुष्य डोळ्यांनी पहिल्यांदा बघतो आणि मग डोळे पायाला सांगतात, हाताला सांगतात, हे उदाहरण सांगितलं होतं. मग शेवटी अश्रू डोळ्यातनं येतात आणि तो कर्माचा भोग तिथं संपतो. तसं ह्या नाड्यांमधनं, ज्ञानतंतूंमधनं जाणारी कंपनं विशुद्ध चक्रातनं ही ज्ञानचक्राच्या ऑप्टिक नर्व, डोळ्याशी निगडीत जेवढे जेवढे अवयव आहेत त्या सगळ्यांवरती परिणाम करतात. डोळ्याशी निगडीत डोळ्याचे जे रोग आहेत, ज्या नर्व्स आहेत, या सगळ्याच्या सर्व या विशुद्ध चक्र ते आज्ञाचक्राच्या मध्ये कंपन प्रवाहित करणाऱ्या 16,108 ज्ञानतंतूंच्या अंमलाखाली येतात. हे सांगायचं कारण काय आहे? तर तिथं भगवंताचा वास आहे. ज्ञानचक्रामध्ये भगवंताचा वास आहे. परत एकदा सांगतो, 2 भाग, हम भाग, क्षम भाग. महालक्ष्मी, महाकाली, नित्यानंद, सहजानंद. म्हणजे एका चक्रामध्ये ही जी 2 दलं आहेत त्याच्यामध्ये नित्यानंद पण सामावलेला आहे आणि सहज आनंद पण सामावलेला आहे.
आणि जेव्हा आपण ध्यान अवस्थेला आपण बसलो आहोत, मांडी घातलेली आहे, आपले डोळे मिटून घेतलेले आहेत आपण, बघा अवस्था डोळ्यासमोर आणा. मेडिटेशन करताना डोळे उघडे ठेवून मेडिटेशन करत नाहीत, आणि डोळे उघडे ठेवून जे मेडिटेशन करतात सांगतात तुमचं कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर अमुक बिंदूकडे बघत राहा. म्हणजेच थोडक्यात काय होतं, या 16,108 ज्ञानतंतूंना तुम्हाला सांभाळायला लागतं, त्यांचा बॅलन्स सांभाळायला लागतो. आणि हे ज्ञानतंतू या विशुद्ध चक्रातनं कानाच्या मागच्या बाजूनी आपल्या मेंदूला एक भोकासारखं आवरण असतं, तिथनं आतमध्ये या ज्ञानचक्रापर्यंत त्यांचा जोडल्या गेलेल्या असतात. म्हणून कधीही ध्यान अवस्थे करताना आपण म्हणतो की एखाद्या भिंतीवरती चौकोन लावतात, छोटं गोल सर्कल करतात, की त्या बिंदूकडे बघत राहा. म्हणजे तुमच्या मनाचा माइंड कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ही तुम्हाला साधता आली पाहिजे. पण ही जेव्हा साधतो, हा प्रयोग करून बघा तुम्ही. भिंतीवरती एक सर्कल काढा, त्याच्यावरती एक मध्ये बिंदू काढा आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा 2 ते 5 मिनिटांनी. जर तुमचा विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्रामध्ये जर दोष असेल तर तुम्हाला क्षणभर चक्कर आल्यासारखं वाटेल. म्हणजे शरीर हलतं, पृथ्वी तत्व हललं जातं. म्हणून आपण हे योगी बघितलेले आहेत की मुद्रा अवस्थेमध्ये हे डोळे मिटून घेतात. डोळ्याच्या पापण्या मिटल्या म्हणजे डोळे मिटल्यासारखं आहे का? बरेच जण आपण म्हणतो की हल्ली विद्या येते की डोळे मिटवून सुद्धा वाचू शकतात. मग नुसत्या पापण्या मिटल्या म्हणजे काय झालं तर या 16,108 ज्ञानतंतूंना क्षणभर दिलेली विश्रांती आहे. का विश्रांती द्यायची आहे? कारण त्या भगवंताशी आपण एकरूपतेने जोडलं गेलो पाहिजे. मग मेडिटेशनमध्ये, ध्यानामध्ये जे शिकवतात ते सांगतात अमुक कुठला रंग दिसतोय का बघा, ह्या रंगाच्या अवस्थेपर्यंत जा. निळा रंग दिसतोय का, नारंगी रंग दिसतोय का, पांढरा रंग दिसतोय का, काळा रंग दिसतोय का. हे रंग म्हणजे काय आहे तर तुमच्या चक्रांना, प्रत्येक चक्रामध्ये जसा रंग दिलेला आहे तसे तुमचे विचार हे तुम्हाला त्या चक्राशी तुम्ही एक क्षणामध्ये जोडले जाता आणि तो रंग तुम्हाला डोळे मिटल्यानंतर दिसतो. मग आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे तर शुभ्र रंगापर्यंत जायचं आहे. शुभ्र, श्वेत. कारण या आज्ञाचक्राचा वर्ण जो आहे, रवीच्या अंमलाखाली येणारं चक्र आहे. आता भगवंताची प्राप्ती, भगवंताशी एकरूप होणं, ध्यान चक्र कुंडलिनी हे आपण बघताना नामस्मरण सुद्धा मनुष्य करत असतात, माणसं करत असतात, जप करत असतात, अजून इतर साधना करत असतात, पोथी वाचतात, पारायण करतात. या सगळ्या अवस्था या तुमच्या या ज्ञानचक्राशी जोडल्या गेलेल्या आहेत की कसंही करून त्या भगवंताच्या शक्तीशी तुम्हाला एकरूप होणं. आणि ही एकरूपता साधली की हे एकमेव चक्र असं आहे की तुमच्या इतर चक्रांना नियंत्रित ठेवतं. आपण बोलताना म्हणतो की जास्त उद्धटपणे बोलू नको, नाहीतर मला राग येईल असं बोलू नको, नाहीतर माझं डोकं सटकेल. हे डोकं सटकेल म्हणजे काय आहे तर आज्ञाचक्राला तुम्ही डिस्टर्ब करू नका, थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो. पण भगवंतानी या देहाची रचना करताना या देहामध्ये नित्यानंद आणि सहजानंद असे हे 2 जे प्रकार ठेवलेले आहेत, ह्याचा आपल्याला ओळख करून घेणं गरजेचं आहे.
की भगवंत 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 आहे का, आणि मला कशाशी जोडलं जायचं आहे मला कळत नाही आहे. कुठल्या तत्वाशी मी जोडलं जावं? स्वामींशी जोडलं जावं, महाराजांशी जोडलं जावं, दत्तात्रयांशी जोडलं जावं, गणेशाशी जोडलं जावं, कृष्णाशी जोडलं जावं, का अजून देवीशी जोडलं जावं, किंवा एखाद्या अघोरी शक्तीशी जोडलं जावं? मला जोडायचं आहे कशासाठी? माझं मन मला कोणाबरोबर एकरूप करायचं आहे हे पहिलं मनुष्याने विचारांती स्वतः ठरवलं पाहिजे. हा झाला तुमचा ध्यानाचा पहिला भाग, की ठरवणं मी ध्यान करतोय हे मी कशासाठी करतोय. मी व्यायाम म्हणून करतोय, माझ्या शरीरातला रक्तदाब कमी होण्यासाठी करतोय, माझ्या शरीरात वाढणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी मी करतोय, माझं मन स्थिर राहावं म्हणून मी करतोय. आणि मन स्थिर राहावं म्हणून करत असताल तर याचा अर्थ तुमचं मन अस्थिर आहे हे तुम्हाला मान्य आहे. नाहीतर स्थिरता एका क्षणात येते. जसं तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं नाव घेता घेता किती लोकांनी त्यांना छळलं, त्यांचे ऊस पळवले, त्यांचं दुकान होतं किराणाचं, अमुक दे तमुक दे सगळं दिलं, लुटलं सगळं, पण त्यांचं लक्ष विचलित झालं नाही. त्या पांडुरंगाशी एकरूपताच एवढी होती. आणि ही साधणं गरजेचं आहे, ही एकरूपता साधणं गरजेचं आहे. नुसतं षटचक्रांचा अभ्यास करून प्रत्येक चक्रात काय होतं तेवढं पुरतं मी करतो आणि करते, तर तसं नाही आहे. भगवंत म्हणजे काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. महाभारताच्या अनुषंगाने आपण हे जे आपलं शरीराचं षटचक्रांचं काही चक्र आपण शेवटचं पाहिलं, या आज्ञाचक्रामध्ये स्थित असलेलं महाभारत आपण पाहिलं. आणि इथंच प्रत्येक अवयव किंवा विचार याला असं एक एक नाव दिलं गेलेलं आहे. मग जे मन अचेतन संस्था आहे, आता तुम्हाला ध्यानाशी आपण एकरूपता, भगवंताशी एकरूपता कसं व्हायचं आहे हे या गोष्टींवरनं सांगतो. की अचेतन संस्था म्हणजे कोण आहे, तर अश्वत्थामा आहे. सारखा भरकटत असतो, सारखा फिरत असतो. भरकटत शब्द एवढ्यासाठी म्हटलं की मनुष्य विचारांनी भरकटत असतो, कायम बिरबिर 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 करत असतो. मुक्ती कुठे मिळेल? पण अनियंत्रित अचेतन संस्था हिला मुक्ती मिळत नाही. कारण काय घ्यायचं हे तिच्या हातात नसतं. समोरची परिस्थिती या अचेतन संस्थेला बिघडवते. गोष्ट अशी झाली की सगळे मेले आणि उत्तरेच्या पोटामध्ये गर्भ होता, एकमेव. आपण म्हणतो की एखाद्या खानदानाचा शेवटचा वारस तसा. आणि अश्वत्थामाची ताकद एवढी होती, म्हणजे अचेतन. आपण अश्वत्थामा मी जेव्हा म्हणतोय तेव्हा त्याला बरोबर पॅरलल अचेतन संस्था, अचेतन मन हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण आपण चक्राचा अभ्यास करतो आहे, गोष्टीचा अभ्यास करत नाही आहे. आणि जेव्हा ह्या अचेतन संस्थेला, ह्या अश्वत्थामाला कळतं की हा शेवटचा इथं दिवा गर्भामध्ये वाढत आहे, आता याला मारायचं कसं? भगवंताचं संरक्षण असलेली भिंत छेदून जायचं आहे. म्हणजे मनाची, आत्म्याची असलेली भिंत छेदून त्या गर्वाचा नाश करायचा आहे. पण त्याची ताकद एवढी होती
त्यांनी त्याच्याकडचं ब्रह्मास्त्र नुसतं काढलं. हे ब्रह्मास्त्र कोण आहे? तर मनुष्याचा विचार. आणि नुसतं त्यांनी ब्रह्मास्त्र काढलं, त्याबरोबर त्या ताकदीने त्या गर्भातलं मूल मेलं. म्हणजे एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेला विचार, अविचार आहे बरं का. आपण म्हणतोय एखाद्याला मारणं म्हणजे हा अविचार करणे, पण विचारच आहे. तर ही ताकद जी आहे, म्हणजे भगवंतानी मनुष्याला, अचेतन संस्थेला अशी ताकद प्रदान केलेली आहे की ती त्यांनी जर नुसती काढली, तो विचार नुसता काढला तरी समोरचा नाश होऊ शकतो. आणि या उत्तरेच्या गर्भामधल्या गर्भाचा नाश झाला. आणि जसा नाश झाला तसं सगळेजण या आत्म्यापाशी, या भगवंतापाशी आले, या नित्यानंदापाशी आले आणि म्हणाले, बघ, तू असताना ही कृती घडलेली आहे. बघ काय करायचं ते, आम्हाला हा गर्भ पाहिजे. म्हणजे ज्या भगवंतानी हा देह तयार केला, ज्या भगवंतानी चेतन आणि अचेतन संस्था तयार केली, त्या भगवंताच्या पुढंच आलेला हा प्रश्न होता. आणि मग भगवान श्रीकृष्ण सांगतात, ठीक आहे, आता श्रीकृष्णाच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आपण कोर्टामध्ये असो, कुठेही असो, भगवद्गीतेला महत्त्व काय? हिंदू धर्मामधला सर्वोच्च ग्रंथ हा भगवद्गीता आहे. किती पुस्तकं, पारायणं, पोथ्या सगळं द्या, पण सर्वोच्च स्थान हे फक्त भगवद्गीतेला आहे. आणि भगवंताशी येऊन सगळं भगवंताशीच मिळणार आहे. नद्या किती पवित्र असो, किती सुंदर असो, त्यांचं स्थान महत्त्व असो, पण शेवटी येऊन त्या सागराला मिळणार आहेत. आणि सागराचा गुण आहे, तोच गुण त्या नद्यांचा होणार आहे. आणि हा भगवंत इतका हुशार, म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र खरं म्हणतो ना आपण, की या आज्ञाचक्राशी त्याला जसं स्थिर केलं आहे की काय आहे, आपण बघायला मोरपीस का दिला आहे, तर विचार एक, पण घडतंच भलतं. म्हणजे जे घडतं ते भलतंच घडतं. आणि आज श्रीकृष्ण तिथं सगळ्यांना म्हणतो, हो का, बरं. आणि तो असं म्हणतो की मी जीवनामध्ये कधी खोटं बोललो नसेल. बघा कोण म्हणतेस, भगवान श्रीकृष्ण, की जीवनामध्ये मी कधी खोटं बोललो नसेल आणि जीवनामध्ये कधीही मी रणांगणातनं पळून गेलो नसेल, तर हा पुत्र जिवंत होईल. म्हणजे महाभारत ज्यांनी वाचलंय, श्रीकृष्णाचं चरित्र ज्यांनी वाचलंय, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण ही गोष्ट स्वतः भगवंत या सर्वांसमोर करतोय. आणि आश्चर्य म्हणजे ही भगवंतानी असं बोलायला आणि ते गर्भामध्ये जीव यायला. आता इथं कृती काय घडली ही गोष्टी आहे. तुम्ही म्हणाल याचा आज्ञाचक्राशी काय संबंध आहे, कशाशी काय आहे. अचेतन संस्थेने तो विचार वापरला आणि भगवंतापर्यंत नेला. भगवंत असला तरी त्याला परीक्षा द्यायलाच लागलेल्या आहेत. त्याला परीक्षा द्यायला लागलेल्या नाही आहेत का? प्रत्येक परीक्षा द्यायला लागलेल्या आहेत. कारण समाजाला प्रबोधन करायचं ज्ञानाचं, याचा अर्थ भगवंताला त्या स्वतःला दिव्यातनं जायलाच लागतं. पण जसं आपण म्हणतो की प्रश्न असतात, तसे तिथं उपस्थित असलेल्यांना प्रश्न पडला की अरे कृष्ण, तू कधी खोटं बोलला नाहीस असं म्हणतोस. मग भगवंताने सांगितलं की दुसऱ्याच्या उपयोगी, धर्मशास्त्र काय सांगतं हे सांगतायत, दुसऱ्याच्या उपयोगी पडताना जर तुम्हाला खोटं बोलायला लागलं तर ते खोटं मानलं जात नाही.
म्हणजे हे धर्मात लिहिलेलं आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि गोष्ट नंबर 2, आता श्रीकृष्णाचं एक नाव रणछोडदास पण आहे बघा, रणांगणातनं पळून गेलेलं आहे ते. पण एखादी गोष्टीचं उत्तम ती घडावी आणि कालानुरूप घडावी म्हणून स्वतःला त्यातनं बाजूला पडायला लागणं आणि त्या अवस्थेतून जाणं म्हणजे रणांगणातनं पळून गेलं असं होत नाही. हे धर्मात लिहिलेलं आहे. कारण आहे काही, त्या कारणास्तव गेलं म्हणून त्याला रणछोडदास जरी म्हटलं, रणछोडदास म्हणतात आपल्याला ती गोष्ट आता ह्या आपल्या निरूपणाशी निगडीत नाही आहे, पण रणछोडदास म्हणजे काय आहे ती सुद्धा गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की हा श्रीकृष्ण पळून गेला, पण तसं नाही आहे. समाजासाठी, धर्मासाठी ज्या गोष्टी घडतायत आणि ज्याच्यासाठी सहाय्य हा भगवंत करतोय त्या गोष्टी आपल्या वेदांमध्ये लिहिलेल्या आहेत आणि शास्त्रांनी अनुमती दिलेली आहे. आणि मग अचेतन संस्थेला त्याच्यामध्ये म्हणजे त्या अश्वत्थामाला प्रश्न पडला, एवढं ब्रह्मास्त्र सुद्धा ज्याच्या पुढं काहीही चालत नाही, कोणाचं चालत नाही, ते सुद्धा निरुपयोगी ठरावं. म्हणजे जो उत्पन्न झालेला विचार आहे तो निरुपयोगी ठरावा. म्हणजे एखाद्या मनुष्याच्या विचारांमध्ये आलं की या समोरच्याकडे बघतोच मी आता मी ह्याला मारणार, यांनी माझ्या बाबतीत असं केलं. ही गोष्ट मनामध्ये उत्पन्न होणे, हा विचार उत्पन्न होणे म्हणजेच तुमचं शरीरामधलं तुमच्या जी शक्ती आहे, जे ब्रह्मानी उत्पत्ती ती जी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा जेव्हा तुम्ही उपयोग करायला जाता तेव्हा मग भगवंत तुमची येऊन ती शक्ती निष्प्रभ करतो. हे आज्ञाचक्रामध्ये, आज्ञाचक्रात ते गुण आहेत. तिथपर्यंत काय जातं. अजून एक नीट स्पष्ट कळण्यासाठी अजून एक उदाहरण सांगतो. अर्जुनाचं, आपल्याला सर्वांना माहिती आहे अर्जुनाच्या धनुष्याचं नाव हे गांडीव होतं. आणि एकदा गंमत अशी झाली की युद्धामध्ये एक दिवस अर्जुन गेला नाही आणि त्याच्या जागी युधिष्ठिर गेला. आणि कर्णाने बघितलं की अरे हा युधिष्ठिर आलेला आहे, आज अर्जुन दिसत नाहीये. आणि या संधीचा फायदा कर्णाने घेतला. बघा प्रारब्ध आणि कर्म कसं भगवंत घडवत असतो त्याच्यासाठी उदाहरण सांगतोय. आणि कर्ण त्याला इतके बाण मारतो, नामोहरण करतो आणि मग युधिष्ठिराला रणांगण सोडून यायला लागतं परत. आणि येतो, आल्या आल्या तो अर्जुनावर संतापतो. हे काय उपयोग तुझा? त्या कर्णाने मी तिथं असताना तू इथं थांबलास, शिबिरात थांबलास, तिथं आला नाहीस आणि त्यांनी मला बाणांनी नामोहरण केलं. आणि आता ही अवस्था बघ, काय तुझं ते गांडीव धनुष्य फेकून दे. बघा हे जसं तो म्हणतो तसा अर्जुन की ज्यांनी त्याला माहिती असतं की सर्व अपमान सहन करेल पण या गांडीव धनुष्याबद्दल जो बोलेल त्याचा मी शिरच्छेद करेन अशी त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते. आणि त्याबरोबर तो रागाने उठतो आणि ते गांडीव धनुष्य घेतो, बाण लावून प्रत्यंच्या ताणतो आणि त्याला म्हणतो की मी तुला आता मारून टाकणार. इतका राग अनावर आणि शपथ घेतलेली आहे. आणि इथे ही अवस्था असताना भगवान श्रीकृष्ण हजर. काय झालं रे बाबा? त्याला कळतं की असं मी तर शपथ घेतलेली आहे, माहिती आहे की या गांडीव धनुष्याला जो कोणी अपमान करेल, नाव ठेवेल त्याचा मी शिरच्छेद करेल, मारून टाकीन त्याला. श्रीकृष्ण म्हणतो तू अगदी बरोबर बोललास, प्रतिज्ञा केली आहेस, ठरवलं आहेस म्हणजे त्याप्रमाणे नक्कीच व्हायला पाहिजे. पण म्हणले
एक गोष्ट सांगतो, धर्म काय सांगतो ते तुला सांगतो. एखाद्या माणसाला शस्त्रांनी मारण्यापेक्षा त्याला जर अपमानित केलं तर तो स्वतःहूनच मरतो. आता गंमत बघा, असं हे अपमानित तो असं त्याला अर्जुनाला कळणं, तर श्रीकृष्णाला विचारतो काय सांगतोस. हो, लिहिलेलं आहे, शास्त्रात लिहिलेलं आहे. शस्त्रापेक्षा शब्दानी जो मारतो, अपमानित करतो, शब्द आहे शस्त्र का म्हटलं झालेलं आहे की शब्दानी माणसाला जर डिवचलं तर माणूस जास्त मरतो. शस्त्राने एकदाच वार होतो. आणि मग तो अर्जुन युधिष्ठिराला वाटेल तसं बोलायला लागतो. नको नको ते शब्द बोलतो आणि त्याला अपमानित करतो. पण जसं तो शब्द बोलत राहतो, त्याचा अपमान करत राहतो, काही वेळानंतर त्याच्या मनामधलं सगळं निघून जातं आणि अशी अवस्था प्राप्त होते, अशी अवस्था येते की अरे मी काय बोललो, उगाच बोललो. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की मनुष्य जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मन आपलं हे स्थिर हवं आणि एखाद्या क्षुल्लक गोष्टींवरनं उत्पन्न होणारा, निर्माण होणारा राग हा मनुष्याच्या हातनं चुकीची कृती घडवतो आणि त्याचा पश्चात्ताप मनुष्याला जन्मभर भोगावा लागतो. मग भगवंताने जसं अर्जुनाला सांगितलं तसं तुम्ही मनामध्ये एखाद्याबद्दल जर राग असेल तर ते बोलून, मनातनं बोलून मोकळे व्हा, म्हणजे आपोआप तुमचं मन स्वच्छ होऊन स्थिर होईल. आता इथं अर्जुन त्या युधिष्ठिराला बोलून मोकळा होतो. तो झाला तरी तलवार काढतो आणि स्वतःचा मुंडकं उडवायला जातो. श्रीकृष्ण म्हणतो आता काय झालं? तो म्हणतो हे गांडीवाच्या बाबतीत दादा जे बोलला ते तर झालं, पण माझ्या दादाला जो अपमान करेल, दादाचा जो अपमान करेल त्याचा मी शिरच्छेद करेन, अशी पण मी प्रतिज्ञा केली होती. तसं काय? म्हणून मी आता हे मीच बोललोय, माझा मोठा भाऊ आहे हे विसरलो मी. अवस्था काय? रागाच्या भरामधनं मनुष्य जेव्हा शांत होतो तेव्हा त्याला कळतं की आपल्या हातनं काय चूक झाली. आणि मग परत श्रीकृष्ण म्हणतो अगदी बरोबर आहे, तू शपथ घेतलेली आहेस, तुला तलवारीने स्वतःला मारायलाच पाहिजे, पण म्हटला थांब, शास्त्रात काय लिहिलंय ते मी तुला सांगतो. शास्त्रात असं लिहिलंय, जेव्हा मनुष्य स्वतःची अतिस्तुती करतो तेव्हा तो मेल्यासारखाच आहे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो खरं सांगतोस की काय? तो म्हणतो मी सांगत नाही, मानस हे शास्त्रात लिहिलेलं आहे. ठीक आहे. अर्जुन लगेच स्वतःची आत्मस्तुती करायला लागतो. मी खंडवनामध्ये पराक्रम गाजवला, मी भगवान शंकरांशी युद्ध करून जिंकलेलं आहे, पाशुपात अस्त्र माझ्याकडे आहे, मी अमुक पराक्रम गाजवले, तमुक पराक्रम गाजवले. आणि जेव्हा हे सगळं त्याच्या मनामधनं मी काय केलं, हा मी जो जेव्हा पूर्ण बाहेर पडतो तेव्हा त्याला कळतं की माझ्यातनं, माझ्या मनामध्ये हा मी पण खूप आलेला आहे आणि ते आता गेलेलं आहे. आणि तो श्रीकृष्णाला सांगतो की नाही, आता मला असं वाटतंय की मी माझी स्तुती करून चुकलेलो आहे, मी मेल्यासारखाच आहे, कारण मी माझ्यातला मी होतो, मीपणा होता, याला मी बाहेर काढलेला आहे. मनुष्य जेव्हा स्वतःच्या मीपणाचं कौतुक करायला लागतो तेव्हा तो अधोगतीला जातो. म्हणून तिथं भगवान श्रीकृष्ण बरोबर पाहिजेत, म्हणून परमेश्वराची साथ बरोबर पाहिजे, मार्गदर्शक बरोबर पाहिजे, गुरु बरोबर पाहिजे, की मी कुठल्या मार्गाने चुकतोय तर ते दाखवायला कोणीतरी पाहिजे. म्हणजे मनुष्याला जेव्हा कळतं की मनुष्यातला मीपणा, मी आत्तापर्यंत जे वागतोय, समोरच्याशी वागलेलो आहे, हे खरंच चुकीचं आहे. ही अवस्था मरणाच्या अवस्थेपेक्षाही वाईट अवस्था आहे. पण ही जेव्हा मनुष्याला कळते
तेव्हा मनुष्य मेल्यातच जमा असं शास्त्रात दिलेलं आहे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. बघा, मनाचा ध्यानाचा संबंध कसा येतो. भगवान श्री आपल्याला डोळे मिटल्या मिटल्या त्या भगवान श्रीकृष्णाशी, भगवंताशी कसं जोडलं जायचं आहे, काय सोडायचं आहे. राग सोडायचा आहे, मीपणा सोडायचा आहे. शरीर आपलं हे शून्य अंशावरती नेऊन आपल्याला ठेवायचं आहे. आणि हे ठेवताना आपल्याला कशा कृती करायला लागतात. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत सांगितलं गेलं, भगवान श्रीकृष्ण काय आहे. भगवान हा अवतार आहे, ही स्थिती आहे. पण ही स्थिती जेव्हा मनुष्याला प्राप्त होते, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून आपण परीक्षा देतो, तसं ध्यान करताना त्याचा आपण अभ्यास करून जर ते केलं तर ती एकरूपता साधणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत या भगवंताशी एकरूप होणं बास. आणि श्रीकृष्णानेच सांगितलेलं आहे, भगवंताने सांगितलेलं आहे. भगवंत कोण आहे. आपल्या ज्ञानचक्रामधलं हमबीज आहे. आणि हे हमबीजच सांगतंय, मी सांगतो तेवढं फक्त तू कर, बाकी तुला डोकं चालवायची गरजच नाही आहे. या विशुद्ध चक्रामधनं येणाऱ्या 16,108 ज्ञानतंतूंना नियंत्रित करून जो मेंदूद्वारे प्रकाश पडणारे या 16,108 ज्ञानतंतू म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या बायका आपण म्हणलात तरी चालेल. कोण आहेत या. कधी विचार केला 16,108 एवढ्या बायका. नरकासुराच्या ताब्यामध्ये असलेल्या. नरकासूर कोण आहे. ब्रह्मा हे विशुद्ध चक्राचं स्वामी आहे. मनुष्याच्या विचारांमध्ये उत्पन्न होणारे वाईट विचार म्हणजे नरकासूर आहे. आणि या नरकासुराच्या ताब्यामध्ये बघा, एखादा विचार वाईट असेल ना तर त्याचा डोक्यावर परिणाम होतो. आणि हे विचार या 16,108 ज्ञानतंतूंद्वारे तुमच्या मेंदूमध्ये पोचणार आहेत. ज्ञानतंतू. आणि यांना भगवंतांनी सोडवलेलं आहे. नरकामधनं वाईट विचारांना कोण सोडवणार आहे तर भगवंतच सोडवलं आहे. भगवंतांनीच सोडवलेलं आहे. या सर्व बायकांना नरकासुराच्या ताब्यातनं म्हणजे वाईट मनाच्या विचारातनं या भगवंतांनी सोडवलेलं आहे आणि आपलंसं केलेलं आहे. का केलं आहे आपलंसं. 16,108 बायकांशी का त्याच्यामध्ये लग्न करायला लागलं. कारण इतर समाज त्यांना त्रास देऊ नये म्हणून. फक्त नावापुरतं केलं म्हणजे काय झालं. पण भगवान श्रीकृष्णाचं नाव जोडलं गेलेलं आहे. आणि जर भगवंताचं नाव जोडलं जातं, जिथं हम हे बीज जोडलं जातं. नीट विचार आणि लक्षपूर्वक आहे. ज्या स्तोत्रामध्ये, ज्या मंत्रामध्ये हम म्हणजे हा भगवंत जोडला जातो ते अभेद्य आहे. असे जे मंत्र आहेत ज्याच्यामध्ये हमचा उच्चार आहेत ते अभेद्य मंत्र आहेत. ते तुमच्या देहावरती काम करणारच करणार. आणि मग या सर्व ज्ञानतंतूंना या भगवंतानी मोकळं केलेलं आहे. आता इथं गंमत बघा कशी आली. राधा आली. राधाकृष्ण. राधा कोण आहे. राधा म्हणजे स्त्री आहे. राधा म्हणजे प्रेयसी आहे. तर राधा ह्या जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा अभ्यास केला, त्याच्या चरित्राचा अभ्यास केला, कदाचित मागच्या भागात सांगितलेलं होतं असं मला वाटतंय, पण परत सांगतो की श्रीकृष्ण चरित्रात, भागवतात आणि विष्णू पुराणात आणि पूर्ण महाभारतात कुठंही राधेचा उल्लेख नाही. पण राधाकृष्णच नाव घेतलं जातं. मग राधा कोण आहे.
तर राधा ही व्यक्ती नाही आहे, अति तीव्रतेने जी भगवान श्रीकृष्णाला आळवते, ती अवस्था आहे मनुष्याची, त्याला राधा म्हटलेलं आहे. की भगवंता एकरूपता इतकी प्रकर्षाने, अतिप्रकर्षाने भगवंतावर प्रेम करणं म्हणजेच राधा. मग तो काय पुरुष पाहिजे किंवा स्त्री पाहिजे असं नाही. राधा काय आहे, ही मुळात दंतकथा आहे. तर अति तीव्रतेने जो भगवंताशी एकरूप होतो त्याला राधा म्हटलेला आहे. मग हा प्रेमाचा भाव, हा प्रेमभाव हा आपण समजून घेतला पाहिजे. मग यांचं काही होतं का, त्यांचं काही होतं का, हा विचार नाही येता का. आणि मग बाकीच्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगितल्या जातात राधाकृष्णाच्या, ह्या दंतकथा आहेत. कारण मुळात मध्ये हे पात्रच नाही, आणि जे पात्र नाहीच आहे तर त्याची ती दंतकथाच होते. फक्त अति प्रकर्षाने उत्पन्न झालेलं प्रेम म्हणजे राधा आहे. र आणि ध, रा र अधिक आ अधिक ध अधिक आ, म्हणजे अग्नितत्वाशी एकरूप होणं, वायुतत्वाशी एकरूप होणं म्हणजेच हमबीज. आणि हे नामस्मरण करताना, ह्या गोष्टी करताना, जेव्हा आपण ध्यानाला, परत आपण ध्यानापाशी येऊ. सोडायचं आहे काय, राग सोडलेला आहे, मी सोडलेला आहे. कारण देह आपल्याला ध्यान करताना माझा देह काय आहे याच्यातनं जर तो मोकळा करून बसवला नाही तर त्याचा काही उपयोगच नाही होणार आहे. आणि मग भगवंतानी काय सांगितलेलं आहे, हमबीजानी काय सांगितलंय, क्षमबीजाला. नित्यानंदानी काय सांगितलंय, सहजानंदाला. की बाबा रे, फक्त मी सांगतो तसं कर, स्वतःचं डोकं चालवूच नकोस. मी सांगतो तसं जर तू केलंस तर यश हे तुझंच आहे. अजून एक इथं एक गंमत सांगतो. जयद्रथ होता. 10 वेळा भगवान श्रीकृष्णाला त्यांनी पराभूत केलेलं होतं. का पराभूत केलं होतं, तर त्याचे 2 सेनापती होते, शंखहंस आणि डिंबक. हंस म्हटलं जायचं त्याला, हंस आणि डिंबक. कोण आहे ते, आपल्या देहामध्ये असलेले ह्या 2 नागपुड्या आहेत. ह्या श्वास आहे, एकावर एक अवलंबून आहे. एक हल्ली की लगेच दुसरी हलते. जोडलेत कुठं, आज्ञेला, भगवंताशी जोडले गेलेले आहेत. पण गंमत अशी झाली की दोघंही इतके उत्मात करायचे आणि हे काही सहजासहजी शरण येत नव्हते. बघा बरं का, हंस आणि डिंबक, वास, आणि नको त्या गोष्टींचा वास घेणं हा मनुष्याचा गुणधर्म आहे. नको तिकं नाक खुपसणं गुणधर्म. चांगल्या गोष्टीचाही वास येतो, वाईट गोष्टीचाही वास येतो. आणि ह्या 2 सेनापतींशिवाय राजाचा पराभव होणं काही शक्य नव्हतं. आणि भगवान श्रीकृष्ण तो काय करतो, हंसाला मारतो, पक्षाला मारतो, आणि त्या डिंबकाला जाऊन सांगतो की अरे तो हंस मेला. इतकं प्रेम. बघा, एक नागपुडी ठेवला, एक हंस आहे, एक डिंबक आहे. एक मेला
दुसरा म्हणतो, डिंबक म्हणतो, काय सांगता, इतका सर्वोच्च पराक्रम गाजवलेला असा हा सेनापती, हे दोघंही सेनापती होते, तो दुसऱ्याच्या विरहाने नदीत जाऊन आत्महत्या करतो. म्हणजे इतका शूर युद्धा. एक नागपुडी बंद झाली, एक उघडी आहे. भगवंताने सांगितलं की ही बंद झालेली आहे. ती बंद झाल्यानंतर ही नागपुडी विचार करते, काय सांगतो, ही बंद झाली, मग माझाही जगण्यात काय अर्थ नाही. तो जाऊन उडी मारतो. जसा हा मरतो, भगवंत येऊन कन्फर्म करतो की हा मेला, हा मेलाय सांगितलं आणि हा मेला. ठीक आहे, आता हा मेला पण हा अजून जिवंत आहे, हंस जिवंत आहे. म्हणजे जसं मगाशी सांगितलं की खोटं पण कसं बोलावं, खोटं बोललोच नाही. हंस हा जसं नरोवा कुंजरोवा जसं आहे तसं भगवान श्रीकृष्णांनी केलं. आणि तो डिंबक मेल्याचं त्या हंसाकडे जातो. अरे तुला लाज वाटली पाहिजे, तुझ्या एवढा तुझा जवळचा, तुझ्या नुसत्या विरहाने त्यांनी नदीमध्ये स्वतःला आत्मसमर्पण केलं, जीव दिला, त्या नदीमध्ये आत्महत्या केली. आत्मसमर्पण चुकीचा शब्द वापरला गेला, आत्महत्या केली. आणि तू काय करतोयस, असं श्रीकृष्ण त्याला खिजवतो. आणि त्यालाही दुःख होतं, खरंच आहे, आत्तापर्यंत बरोबर काढले, आता नको. तोही आत्महत्या करतो. म्हणजे काहीही कारण नसताना हे दोन्ही बंद होतं. आणि मग ह्या नाकाच्या नाकपुड्या जेव्हा दोन्ही त्याच्यामध्ये काही सर्दी होते, काही त्रास होतो, हे बंद झालं, दुखतं काय, डोकं. परिणाम कुठं होतो, इथं. म्हणून भगवंतानी त्याच्यावरती उपाय सांगितला की एक कार्यान्वित ठेवा, एक कार्यान्वित ठेवू नका. एका कानाने ऐका, एका कानाने सोडून द्या. राग आला, इकडनं ऐका, इकडनं सोडून द्या. वास घेतलात तरी इकडनं घ्या, इकडनं सोडून द्या. अश्रू जरी आले तरी डोळ्यांना सांगा, एकानी दुःखाश्रू गाळा, एकानी आनंदाश्रू गाळा. म्हणजे जीवनाचं अनु आणि विलोम हे दोन्ही करा. आपण आता प्राणायाम करताना करत असतो, हे इथं धरतो आणि इकडनं सोडतो. म्हणजेच काय करतो, तर तुमच्या आज्ञाचक्राला स्थिर त्या परमेश्वराशी जोडलं जातो. प्राणायामामध्ये अनुलोम विलोम हा व्यायाम कशासाठी दिलेला आहे, तर याच्यासाठी दिलेला आहे. एक आहे, पण हा जो आहे असा जरा हा हंस धरला तर हंसाला खात्री पाहिजे की डिंबक पण आहे, म्हणून तो करतो. मी घेतो, तू सोड, मी घेतो, तू सोड. म्हणजे दोघंही जिवंत आहेत, मी पण आहे आणि तू पण आहे, आपण दोघांनीच बरोबर जायचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि दोघं बरोबर आहेत, पण त्याच्यावर नियंत्रण त्या भगवंताचं आहे. आणि ते जेव्हा विचारांनी ब्लॉक होतात, दूषित होतात, तेव्हा मग डोकं दुखायला लागतं. आणि आपण ते नाकातनं शिंकरून बाहेर काढतो किंवा वाफारे घेतो, सगळे प्रकार करतो. प्रकार सगळे इथं करतो, इथं काही करत नाही, इथं प्रकार करतो. मग मनुष्य जेव्हा ध्यानाला बसला, मग ध्यानाची पहिली अवस्था काय, ते स्थिर स्वतःतला गुणधर्म ओळखणं आणि पहिला प्राणायाम करणं. दोन्ही नाकपुड्यांना स्वच्छ करणं. मला काही त्रास झाला तर मी आहे हे एकमेकांना साक्षींनी सांगणं. आपल्या देहालाच आपण सांगत असतो, हा गेला रे, हा आला रे.
यांनी गंध लावतो, हा गेला रे, यांनी पाणी देतो. कृती प्रत्येक लक्षात ठेवायला पाहिजे. कुठलीही बोटं चालत नाही तिकडं तिकडं अशी त्याच्यामध्ये. हा गेलाय, हा आलाय, हा गेलाय, हा आलाय. हे अग्नी आहे, हे जल आहे, हे अग्नी आहे, हे जल आहे. ही कृती आहे स्थिरतेची. आज्ञाचक्र स्थिर ठेवायची कृती आहे. कारण इथनं निर्माण होणारा, इथनं जाणारा प्राणवायू हा विशुद्ध चक्रातनं जातो आणि विशुद्ध चक्रामधनं गेलेला प्राणवायू ही त्या परमेश्वराली, त्या भगवंताला असलेली खात्री आहे की आलेला प्राणवायू हा योग्य आहे. शरीर स्थिर ठेवा. बघा किती गणित कसं मांडलेलं आहे भगवंताने. अनुभव विलोम जे घेतलं, प्राणवायू नियंत्रित करून गेलं, आज्ञाचक्राला सांगतं नियंत्रित आहे, काही अडचण नाही. आणि हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा शरीर स्थिर होतं. का करायचा अनुलोम विलोम? म्हणजे प्राणायाम का करायचा? तर याच्यासाठी करायचा. मग इथं भगवंत सांगतात की तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मग हे आज्ञाचक्र सांगतं, इतर पंचचक्रांना सांगतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. कारण हे डोळे जे आहेत ना, हा देह जो बघून, हा देह जो चालवायला जे काम करतायत ते डोळे, हे माझ्या आज्ञेनुसार चालत आहेत. आणि मी भगवंताला विसरलेलं नाही आहे. भगवंताचे हम बीजामधले संस्कार जे आहेत, या संस्कारांच्या अनुसरून, संस्कारावरनं, संस्काराच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी चालत आहे. आणि हा भगवंत, हा जो श्रीकृष्ण आहे, हा जो इथं बसलेला आहे, इथं स्थिर आहे, हा न्याय करणार आहे. फक्त तो एवढंच, त्याचं मागणं एवढंच आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवावा. आणि क्षबीजाला सांगत असतो फक्त विश्वास ठेव. तू जर तुझा मधला डोळा उघडलास, हमबीज, क्षमबीज आणि मधला हा डोळा, तिसरा, थर्ड आहे, माझ्यावर विश्वास ठेव. पण जर अविश्वास दाखवलाच तर डोळा उघडला जाणार आहे आणि विध्वंस होणार आहे. मग कसा विध्वंस होणार आहे तेही सांगतो. आपल्याला श्रीकृष्णाच्या लीला सगळ्यांनाच माहिती आहेत. लहानपणी लोणी चोर, हे चोर, असं सगळं आपण कथा पुस्तकांमध्ये, शाळांमध्ये ऐकलेलं आहे. आणि हे श्रीकृष्णाचे जे मित्र होते, ते पेंद्या होता, लंगड्या होता, तो पायाने लंगडायचा, बोबड्या होता, तो बोबडं बोलायचा, वाकड्या होता, तो कायम वाकडच बोलायचा, म्हणून त्याला वाकड्या नाव ठेवलं. ह्या भगवान श्रीकृष्णाच्या मित्रांची नावं म्हणजे मनुष्याच्या विचारांमधले असलेली विचारांची नावं आहेत. आता ते पाळण्यामध्ये मूल असतं तरी ते आई किंवा बाप म्हणतो, आलो 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 कथा आहे तू. आता त्या मुलाला कळतंय का की आपला बाप किंवा आपली आई बोबडं बोलते? पण ही अवस्था आहे. कारण ही अवस्था, मूल जेव्हा बोलायला लागतं तेव्हा बोबडं बोलतं, आणि आई वडील जेव्हा बोबडं बोलतात तेव्हा आई वडिलांची ही बोबडी बोलायची अवस्था त्या मुलाच्या मेंदूमध्ये स्थित असते. पहिलं काय, मुलं काही वेळ बोबडी बोलतात आणि मग त्याच्यामध्ये ती सरळ बोलायला लागतात. मग ही अवस्था निर्माण कोण करतं? तर आईबापच करतात. अरेच्या ऐवजी आले शब्द वापरला जातो. पडला का, काही कळत नाही त्या मुलाला, पण आई वडील बोलत असतात. का बोलत असतात? कारण संस्कार लहानपणापासून मी जे ऐकलेले, ज्या अवस्थेतनं गेलेलो आहे, तीच अवस्था आता ह्या पाळण्यामध्ये झोपलेली आहे आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी. मग असेच विचारांमध्ये एखादा लंगडा असतो. लंगडा म्हणजे काय? विचारांनी लंगडा असतो. एखादा वाकडा असतो, कायम वाकडच. आणि जो वाकडा असतो तो आयुष्यात नुकसान करून घेतो, कारण त्याला कायम वाकडच दिसत असतं. चांगलं दिलं तरी वाकडं आणि वाईट दिलं तरी वाकडं. आणि या भगवान श्रीकृष्ण जेव्हा ते चोरीला जायचे लहानपणी, तेव्हा ह्या त्याच्या या पलटणीमध्ये त्यांचे सगळे मित्र होते जे मनुष्याचे विचार आहेत. आणि हा भगवान श्रीकृष्ण इथं स्थिर आहे.
परत सांगते, गोष्ट सांगताना आपल्या देहाची आपल्याला ओळख करून घ्यायची. आणि ते बघतात एका गवळणीच्या घरामध्ये ताजं लोणी ठेवलेलं आहे, सत्व ठेवलेलं आहे. लोणी म्हणजे काय? सत्व. दही दूध ठेवलेलं आहे. आता पण घरामध्ये जायला रस्ताच नसतो आणि त्या एका लाकडाच्या फळीमध्ये एवढीशी फट असते. तिथनं श्रीकृष्ण आतमध्ये बघतो आणि म्हणतो चला आत जाऊ. बाकीचे लगे मित्र म्हणतात कसं जाणार आत? दरवाजा नाही आहे, कुठनं शिराला जागा नाही आहे. विचारांशी आपण बोलतोय बरं का. मित्र आणि विचार दोन्ही बाजूला ऐकताना समोरासमोर ठेवा. सत्वाकडे जाण्यासाठी विचार करतायत, विचार करतायत की आपल्याला आत शिरायचं आहे आणि सत्व प्राप्त करायचं आहे. आणि कोणाच्या बळावरती? ते भगवान श्रीकृष्णाच्या बळावर. म्हणजेच कुठल्या? या हम बीजाच्या बीजावर. मित्र म्हणतात ठीक आहे, आपलं काय जातं आहे, आपल्याला खायला मिळाल्याचे कारण आहे. तो म्हणतो सांग काय करू आम्ही? ते म्हणतो तुम्ही फक्त डोळे मिटा आणि माझं नाव घ्या. सगळे मित्र एकमेकांकडे बघतात, म्हणजे सगळे विचार एकमेकांकडे बघतात. एवढं सोपं आहे. ह्याचं नाव घ्यायचं आणि आपण आज शिरणार आणि आपल्याला सत्व मिळणार. काय हरकत आहे, चला घेऊ. सगळे मित्र डोळे मिटतात. जसे डोळे मिटतात त्या फटीजवळ जातात सगळे पलीकडं आतमध्ये. श्रीकृष्ण सांगतो डोळे उघडा. डोळे उघडल्यावर खरंच की आतमध्ये आलो. दरवाजा नाही, कसा आलो माहीत नाही. तो पेंद्या विचारतो अरे काय केलीस तू जादू? आपण सगळे आत आलो. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतो त्या विचारांना तुम्ही सत्व खाऊन घ्या, जास्त विचार करू नका. माझ्याशी एकरूप झालात ना, मी सांगितलेलं तुम्ही ऐकताय ना, मग तुम्हाला पाहिजे ते मिळेल. म्हणतो ठीक आहे. सगळे आपले ताव मारतात. आता ताव मारल्यानंतर परत बाहेर जायची वेळ येते. म्हणजे देहामध्ये स्वीकृत केलेलं सत्व विचारांनी हे परत बाहेर यायला पाहिजे ना. ग्रहण केलंय पण आचरण. मग श्रीकृष्ण परत म्हणतो एक काम करा, परत डोळे मिटा, मी बाहेर काढतो. सगळे डोळे मिटतात. पण हा वाकड्या जो असतो तो म्हणतो हा काहीतरी जादूटोना करतोय, आपण जरा डोळे बंद केल्याचं नाटक करू आणि बघू हा काय करतोय. सगळे बाहेर पडतात आणि हाच अडकतो. कारण भगवंतानी सांगून सुद्धा हा वाकड्याने डोळे उघडे ठेवतात. म्हणजे वाकडे पण काही सोडलेलं नसतं. आणि जसं वाकडे पण हा आत अडकतो आणि नंतर बाकी मित्र येतात, निघून जातात. श्रीकृष्ण थांबतो. ती गवळण येते, बघते अरे आतमध्ये हा चोर शिरलेला आहे, उठणं शिरलं आहे, तिलाही कळत नाही आणि बदडते. म्हणजे वाकडेपणा मनुष्याच्या जीवनामध्ये, विचारांमध्ये जर वाकडेपणा असेल तर त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही. पण इथं भगवंत परत त्याला म्हणतो ना आपण की भगवंत कसा इतका प्रेमाळू आणि मायाळू आहे की तो मदतीला, तो वाकड्या म्हणतो एक कान्हा अरे मला बाहेर काढ. तो म्हणतो ठीक आहे ना, मी कुठं नाही म्हटलं, तुला पहिल्यांदाच काढत होतो, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि डोळे मिट. तो म्हणतो ठीक आहे, आता एवढं मी अंगाने मार खाल्लाय, सुजलोय. तो डोळे मिटतो, नाव घेतो. जसं नाव घेतो तसा आतनं आपोआप बाहेर आणि मोकळा होतो. गोष्टीचा मतितार्थ काय आहे? ध्यानाला बसल्यानंतर ध्यान अवस्थेला तुम्ही जेव्हा आसनस्थ होता तेव्हा मनामधले विचार हे त्या भगवंताच्या पायाशी मोकळे करायला पाहिजेत. भगवंतानी सांगितलं ना तुम्ही डोळे मिटा, बाकी मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. मग त्याच्या पायाशी आपल्या मनामधले हे जे सर्व विचार आहेत हे सर्व तिथं मोकळं करायला पाहिजेत. आणि मग काय होतं, हे भगवंत आणि हे तुम्ही ऐकलं, जसं वाकड्यासारखं झालं. वाकड्या अडकला की नाही,
अडकल्यावरती तो काय झालं, काय उद्रेक झाला, फटके खायला लागले. म्हणून एक हम बीज आणि क्षम बीज, आज्ञाचक्र हे स्थिर असणं गरजेचं आहे. म्हणजेच भगवंताला तुम्ही आपलंसं करणं गरजेचं आहे. ही जर ध्यानात बसताना पहिल्यांदा खात्री असेल की ज्याच्याशी मी जोडला जाणार आहे हा आहे, ह्याचं अस्तित्व मला मान्य आहे, हा माझ्याच देहामध्ये बसलेला आहे आणि हाच माझ्या देहाचं सर्व अवस्थेंचा, ज्या माझ्या शरीराच्या षटचक्रांच्या, ज्या पंचचक्रांच्या अवस्था आहेत, ह्याच्यावर नियंत्रण करणारा फक्त हा आहे. म्हणजे तुमचं डोकं जागेवर पाहिजे. मनुष्याचं जर डोकं जागेवर नसेल, तो जर अस्वस्थ विचारांनी जर ध्यानाला बसला तर ती पाची चक्र त्याला साथ देत नाहीत. मनुष्य निर्विचार मनाने बसण्यापेक्षा निर्विचार अवस्थेमध्ये जाऊन ध्यानाला बसणं म्हणजेच असं आहे की तुम्ही भगवंताची प्राप्ती करणं, भगवंताशी जोडलं जाणं. आणि इथं याचा उल्लेख ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या 9व्या अध्यायामध्ये केलेला आहे की ध्यान करताना भगवंताशी कसं जोडलं जावं. कारण भगवंताशी जोडताना सुद्धा तुम्हाला इतकं सहजतेने गेलं पाहिजे, विचारच नाही. माझ्या जीवनामध्ये उत्पन्न झालेली प्रत्येक अवस्था ह्याला जबाबदार मी स्वतः आहे. पण भगवंता, या तुझ्यामुळे ही अवस्था आता सुधरेल आणि नष्ट होईल वाईट अवस्था, याची मला खात्री आहे. हे जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या विचारांनी विशुद्ध चक्रामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्ञानतंतूंनी त्या आज्ञाचक्राला जेव्हा सांगाल, तेव्हाच तो भगवंत म्हणेल, ठीक आहे, तू कशाला काळजी करतोस, मी आहे ना. आणि मग तेव्हाच तुम्हाला ध्यानाचं पहिलं अवस्था प्राप्त होणार आहे. आता गंमत अशी आहे की प्रत्येक अवस्थेत, आता हे इतकं ज्ञानचक्राची जी अवस्था दिलेली आहे तिथं क्षेत्र दिलेलं आहे. आपण सगळ्यांनाच माहिती आहे की काशी विश्वेश्वर, हे विश्वेश्वराचं स्थान ह्या प्रत्येक मनुष्याच्या आज्ञाचक्रामध्ये स्थित आहे. कुठं आहे? वाराणसी. 2 अत्री ऋषींनी याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे की आज्ञाचक्रामध्ये स्थित असलेली काशी आणि काशीचा स्वामी हा भगवंत आणि शिव हे कसे एकत्र आहे. वाराणसी शब्द आपण म्हणतो की गावाचा शब्द आहे, काय वाराणसीला आलो. वाराणसी म्हणजे काय, तर वारणा अधिक नसी. मग आता हे काय आहे, हे कसं क्षेत्र आहे आणि ह्या आज्ञाचक्राशी त्याचा संबंध काय आहे आणि त्याचा ध्यानाशी सुद्धा संबंध कसा आहे, हे पुढच्या भागात आपण पाहूच. पण मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेले प्रत्येक विचार, आचार, अवस्था ह्या काय आहेत आणि त्या भगवंताच्या शक्तीशी आपण कसं जोडलं जायचंय आणि आपला देह, आपली अचेतन संस्था, आपल्या शरीरामध्ये भटकत असलेला तो अश्वत्थामा हा काय विचार करतोय आणि कशासाठी भटकतोय. बघा, अचेतन सारखं भटकी म्हणतात ना, तसं भटकं मन आहे, सारखं भटकत असतं. समोर कुठलं काही मिळालं की लगेच ते शोधायला सुरुवात करतं. तर ही अवस्था आपल्याला त्या भगवंताशी, अचेतन आणि भगवंत, ही अवस्था जेव्हा एकरूप होईल आणि जेव्हा फक्त भगवंत उरू, तेव्हा आपण त्या ध्यान जेव्हा लागलंय असं त्याच्यामध्ये म्हणता येईल. अजून त्या अवस्थेला वेळ आहे. पण विचार काय आहेत, मनुष्याच्या मनामध्ये असलेले विचार आत्ता क्षणामध्ये, जो काय प्रत्येक मनुष्य आला म्हणजे दोष आलाच, गुणदोषासहित मनुष्य असतो, फक्त गुणांचा नसतो. नुसतं मनातनं परमेश्वराच्या चरणाशी
तुम्हाला अर्पण करायला काय आहे की भगवंता मी आत्तापर्यंत होतो, आता मला याची जाणीव झाली आहे, मी याचं सोडतो. कारण त्याच्याशिवाय तुमचं मन स्थिर होणार नाही, आणि मन स्थिर झालं नाही तर आत्मज्योत जी आहे ती स्थिर होणार नाही, आणि ज्योत हल्ली तर ती प्रकाश देत नाही. हे आपल्याला साधं गणित आहे. म्हणून जे आपल्याला माहिती आहे की मी कुठं चुकतोय, की माझ्यात काय आहे, दुसऱ्याला सांगायला जाऊच नका. त्या भगवंताला सांगा की हे मी आजपासून सोडते, सोडाचा प्रयत्न करतीये. तो भगवंत सांभाळून घेणार आहे आणि तुमचं विचार आणि शरीर हे स्थिर करणार आहे. बाकी पुढील भागात पाहू. श्रीराम.